नमस्कार. तू हिरे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. इथे आजी अर्णवला सांगत असते, मला तरी वाटतं की अंजली हे सगळं मुद्दाम नाही करत आहे. ती ना बाळाच्या भविष्याचा विचार करून हे असं विचित्र वागत असेल. तिला बाळाचा भविष्याचा विचाराची काळजी पडली असेल. आपल्या बाळाचं भविष्य चांगलं असावं म्हणून तिने असा हट्ट केला असावा. आपण तिला समजून घ्यायला हवं. पण तिला आता समजूनही सांगण्याची वेळ आहे. ती आता रागात आहे, पण आता तिच्याशी बोलण्यात अर्थ नाही. ती ज्यावेळेला शांत डोकं तिचं होईल त्यावेळेला आजी बोलते की मी तिच्याशी निवांत बोलेल. इकडे मात्र राकेश अंजलीला म्हणत असतो की आपल्याला ह्या घरातच राहावं लागेल, इथून जाणं आपल्याला शक्य नाही. ती म्हणत असते की आपण कुठेही जाऊ, मिरची भाकरी खाऊ, पण ह्या घरात नाही राहायचं. त्यावेळेला तो तिला म्हणतो की आत्ता तू तातडीने निर्णय घेऊ नको, आपण फक्त बाळाचा विचार करायचा आहे आणि बाळाच्या सुखासाठी आपल्याला एक जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा लागेल. इथून जायची घाई अजिबात करायची नाही. आपल्याला आपल्या बाळाचं भविष्य सिक्युअर करायचं आहे की नाही, मग मी जसं सांगेल तसं वागायचं. तर तो जे म्हणाल त्याला हा हा म्हणायला तयार होते आणि मग तो प्लॅन करतो. त्या प्लॅननुसार आपण घरात जाऊन बोलायचं, हे सगळं काही तो तिच्याशी बोलतो आणि ती प्रत्येक गोष्टीला आता हो म्हणत आता त्या घरामध्ये त्याच्या मागोमाग जाते. तो तिला म्हणू लागतो की आपल्याला ह्या सगळ्या सुखांचा उपभोग घ्यायचा आहे, नाही तर बाहेरचे मंडळ येतील, ते सगळे सुख उपभोगतील आणि आपण आपल्या बाळाला घेऊन गरिबीत राहायचं, हे काही मला मान्य नाही. अंजलीलाही ते पटतं आणि मग दोघंजणं एक प्लॅन करतात. तो प्लॅन करून ते घरात शिरण्याचा विचार करतात. इकडे आजीला सगळी हकीकत ज्या वेळेला कळलेली असते, आजीला फार वाईट वाटत असतं की अंजली असं वागते. पण आता अंजलीला आपण समजून घ्यायला हवं, तिला थोडासा वेळ द्यायला हवा. ती नक्की आपल्या सगळ्यांना समजून घेईल आणि ती स्वतःच आपल्याशी बोलायला येईल असा विचार इथे आजी मांडतच असते. तर तितक्यातच मामा येतात आणि सांगतात की अंजली आहे बाहेर बसलेली, तू तिची अजिबात काळजी करू नको, ती कुठेही जाणार नाही. हे ऐकल्यानंतर त्याच्या जीवात जीव येतो. आजीही म्हणते की अंजलीचं डोकं शांत झालं ना, ती आपल्याशी बोलेल. तिला आत्ता रागामध्ये काहीच कळत नाही ती कशी वागते, पण ना तिचा राग शांत झाला की मी स्वतः तिच्याशी बोलेल, तिला समजावून सांगेल आणि नाही ऐकलं तर तिची कानही उपटेल वेळ आली तर, असे आजी बोलते आणि अर्णवला दिलासा देते. इकडे राकेश तिला घरामध्ये घेऊन जात असतो आणि घरात गेल्यानंतर ती आजीला हाका मारू लागते, आजी आजी बाहेर ये. मग सगळेजण म्हणतात की अंजली आली वाटतं घरात. तर सगळेजण बाहेर जाऊन पाहतात. बाहेर गेल्यानंतर सगळ्यांना एक मोठा शॉक बसतो आणि इकडे आकाश आणि नम्रता छान प्रकारे आपला वेळ घालवत असतात आणि तिकडे तिचं जे टेन्शन असतं गॅस संपल्याचं तेही त्याने घालवलेलं असतं, कारण त्याने इलेक्ट्रॉनिक शेगडी तिला आणून दिलेली असते. त्याच्यावरती आता विविध प्रकारचे पक्वान्न बनव आणि ते पुन्हा एकदा पार्सल कर, म्हणजे तुझा व्यवसाय बंद होणार नाही. ही युक्ती खूप छान आहे असं नम्रता म्हणते आणि खरंच तुम्ही किती छान प्रकारे हळूवारपणे हा एवढा संवेदनशील जो विषय तो हाताळला. आणि नम्रता म्हणते माझं तर डोकंच काम करेन असं झालं होतं की काय करावं तेही सुचत नव्हतं. तुम्ही खरंच किती हुशार आहात. आणि इथे नवीन वर्ष सुरू होणार, पाडवा येणार आणि आपल्या आयुष्याचा सुरुवात कधी होणार, तर आकाश म्हणतो नवीन वर्षाची सुरुवात आपण नवीन वर्षात सुरूच करणार आणि नक्की आपण दोघं लग्न करून सुखी राहणार, हे वचन त्याने आता तिला दिलेलं आहे. इकडे घरी राकेशला बघून सगळ्यांना शॉक बसतो. राकेश वापस आलेला आहे आणि कुणालाही न सांगता सरप्राईज असं तो आला आहे आणि तो आल्याने सगळ्यांच्या जीवात जीव आला आहे. आजीसमोर तर तो एकदम प्रेमाने बोलू लागतो की मी आलो आहे, आता काही कोणी टेन्शन घ्यायचं नाही आणि सगळ्यांसाठी मी छान छान गिफ्ट्स आणले. बऱ्याच दिवसांनी आपण भेटलो आहे, मी बाहेर गेलो होतो तर तुमच्या सगळ्यांसाठी काही ना काही घेऊनच आलो आहे. आजीला त्याने शॉल दिली, मामांना शर्ट दिला, मामीला साडी दिली. इथे ईश्वरीलाही तो साडी देतो आणि अर्णवलाही शर्ट देतो. अर्णव मात्र घ्यायला तयार नसतो. ईश्वरी त्याला खुणवते आणि मग तो ते गिफ्ट स्वीकारतो. आता इथे अंजली विचार करत असते की माझा नवरा इतका चांगला आहे, तरी पण ईश्वरी आणि अर्णव त्यांच्यावरती काय काय आरोप लावते. इथे त्याचा चांगुलपणा तो सगळ्यांसमोर दाखवत असतो. आजीला तो म्हणत असतो की आता अजिबात काळजी करू नका आजी, मी आलो आहे ना. अंजली राग भरली आहे मला समजते, पण मी तिची समजूत काढेल. पण इथे आजी म्हणते राग भरली आहे ठीक आहे, पण ती मागून मागते काय तर अर्णवकडे प्रॉपर्टीत हिस्सा मागते, हे काय मला पटत नाही. लगेचच इथे राकेश असं दाखवतो की मला काहीच माहीत नाही आणि इथे अंजली जाऊन म्हणतो की का तू प्रॉपर्टीत हिस्सा मागते, तुझ्या डोक्यात पाणी झालं आहे का.
आणि एवढा जीव लावणारा भाऊ कधी कुणाला मिळेल का? सगळी काळजी घेतोय तुझी, तुला हवं नको सगळं काय पाहतोय आणि तू काय तर म्हणे प्रॉपर्टीच हिस्सा मागते. हे काय मला पटलं नाही हा अंजली, असं म्हणत तिला तो रागवतो आणि ती मान खाली घालून उभी असते. आणि तो म्हणतो की आजी आता अजिबात काळजी करू नका, मी तिला समजावून सांगेल, ते अजिबात प्रॉपर्टीत हिस्सा मागणार नाही म्हणजे नाही. आणि आम्हाला काही नको, फक्त प्रेम हवं आहे सगळ्यांचं, ते मिळतं आहे ना. एवढी प्रेमळ माणसं कधी कुठे मिळेल का? भाऊ एवढा छान, वहिनी एवढी चांगली, मामा मामी किती जीव लावतात, आजी किती जीव लावते, हेच तर खरं वैभव आहे. असं बोलून तो सगळ्यांचं तिथे मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. सगळेजण इम्प्रेस होतात. वल्लभी मात्र म्हणते किती चालाक माणूस आहे, जणू काही त्याला काही नकोच आहे असं दाखवतोय. आजी तर म्हणते किती मोठे मानाचे आहात तुम्ही जावई बापू, तुम्ही आलात ना आता काहीच टेन्शन राहिलं नाही. तुम्ही फक्त आता अंजलीला समजून सांगा. तर अंजलीला तो म्हणतो की अंजली प्लीज काय मागायचं नाही, ठरलं आहे ना आपलं. तर आता तिला बाहेर त्याने सांगितले माझ्या होलं हो म्हणत राहा, तसं ती त्याच्या होला हो म्हणते. आणि मग तो तिला म्हणतो चल रूममध्ये आराम कर, तुझ्यासाठी मी कॉफी बनवतो, खूप दिवसाने आलो आहे. तर तिला घेऊन तो खोलीत जातो. इकडे मात्र वल्लवी ईश्वरीला म्हणू लागते की 48 तासात त्याच्या विरोधात पुरावे जमा करायचे होते. आता काय पुरावे कसे जमा करणार, तो तर इतका चांगला वागतोय, जणू काही मला प्रॉपर्टीत काही हिस्साच नको आहे असं दाखवतोय. इथे ईश्वरी आता विचारत पडते मामी जे म्हणते ते पण खरं आहे की कसे पुरावे मिळवायचे आता 24 तासात. आता इथे ईश्वरी विचारत पडते. बघता बघता रात्र झाली आणि राकेश मग फोनवर बोलत असतो. दादा धमकी देत असतो की माझे पैसे कधी देणार, तुझ्या लक्षात आहे की नाही. तर तो म्हणतो हो देणार आहे, माझे चांगलं लक्षात आहे. आणि मी म्हटलो आहे ना मला थोडा वेळ हवा आहे, थोडा वेळ द्या, मी नक्की पैशांची अरेंजमेंट करतो असं म्हणून फोन ठेवतो. तितक्यात तिथे अर्णव येतो. सगळं काय ऐकतो आणि घर जावया कसा आहेस तू असं विचारतो. कसले टेन्शन आहे का असंही विचारतो. तर राकेश इथे म्हणतो टेन्शनवाली अजिबात बात नाही, टेन्शन तर तुम्ही घ्यायचं आमचं, आम्ही बघा काय काय करणार आहोत आणि तसं तुम्हाला नाचवणार आहोत, आणि टेन्शन आम्ही नाही तर तुम्ही घ्यायचं असं म्हणत तो त्याला चॅलेंज देऊन तिथून निघून जातो. अर्णव म्हणतो पीळ नाही गेलं याला अजूनही असं वाटतं की तो सगळं काही मिळवू शकतो, पण शक्य नाही, तसं होणारच नाही. अर्णवने इतका छान प्लॅन केला आहे, त्या प्लॅनमध्ये तो नक्की अडकणार असा त्याचा विश्वास आहे आणि तो फक्त अडकण्याचीच वाट पाहतोय. आता इथे त्याच्या विरोधात त्याने इतके छान प्लॅन बनवले, त्या पद्धतीने जर तो त्या प्लॅनमध्ये अडकला तर अंजलीसमोर आणि आजीसमोर त्याचा खरा चेहरा येणार. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळणार की जेव्हा अर्णव खोलीत जातो त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आणि तो डोक्याला हात लावून बसलेला असतो, हे पाहिल्यानंतर लगेचच ईश्वरी त्याला म्हणते तुमचं डोकं चेपून देऊ का, दुखतंय का. तर तो म्हणतो नाही अजिबात नाही, आणि जे डोकं दुखण्याचं कारण आहे ना तुझी बडबड आहे, तू बडबड बंद कर म्हणजे माझं डोकं दुखणं बंद होईल. तर ती म्हणते नाही, तुम्हाला बरं वाटावं म्हणून ना मी छान प्रकारे तुमची मॉलिश करून देते. तो नाही म्हणत असतो तरी जबरदस्ती त्याला मॉलिश करण्यासाठी बसवते आणि त्याच्या डोक्याला तेल चोपवून इतकं गदा हलवते. तर त्याचा संताप होतो की अरे अशी कशी मॉलिश करते तू, डायरेक्ट मान माझी हलवतोय फिरवतोय. तर इथे ईश्वरी म्हणते की मी चांगली मॉलिश करते, तुम्ही ना फारच नाटकं करतात, ढोंग करायचं नाही, बसा बरं इथे तुम्हाला मी मॉलिश करून देते. तर तो नकार देत असतो. तिच्याशी ते भांडण होतं दोघांचं. बघता वाद त्यांचे नेहमीप्रमाणे वाढतात. तिच्याजवळ जाऊन तो स्टॉप इट तिला म्हणतच असतो. तर तिच्या नजर दिल्यानंतर पुन्हा एकदा तो गुंग होऊन जातो, हरवून जातो आणि वेळेवर इथे भानावर येते ईश्वरी. आणि पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार की राकेशने खूप छान प्लॅन केला आहे. त्या प्लॅनप्रमाणे आता आजीला अर्णवला सगळ्यांना गाफील ठेवायचा आणि प्रॉपर्टीचा हिस्सा मिळवायचा. पण इथे अर्णव आणि ईश्वरी विचार करत असते काहीही करून त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाच पाहिजे. तो जर खरा चेहरा त्याच्यासमोर सगळ्यांसमोर आला नाही तर मग काय करायचं हाही विचार ते दोघंजणं करत असतात. आणि दादाला पैसे द्यायचे म्हणून रियाचे दागिने विकण्यासाठी राकेश निघतच असतो. समोरून अंजली येते, दागिन्यांविषयी जाब विचारते, कुणाचे आहे आणि का विकायचे आहे हेही विचारते. चला तर मग पुढे काय होणार, कोणता ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.